नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर पाचवा प्रश्न समजावून द्यायला आलो आहे. हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे, या क्वेश्चन नंबर 5 मधला पहिला महत्त्वाचा डिफरन्स तो म्हणजे ह्या प्रश्नामध्ये करंट अकाउंट आलेला आहे. पहिल्या 4 क्वेश्चनमध्ये करंट अकाउंट नव्हतं. मग लक्षात घ्या, जेव्हा करंट अकाउंट येतं तेव्हा आपल्याला या लेजरला पार्टनर्स करंट अकाउंट नाव द्यायचं आहे. आपण इकडे जे रोज पार्टनर्स कॅपिटल नाव देतो त्याच्याऐवजी आज इकडे नाव असणार आहे पार्टनर्स करंट. काय सांगितलं मी पाल, प्रश्नामध्ये करंट अकाउंट आलंय म्हणून या ज्या लेजरला आपण इकडे पार्टनर्स कॅपिटल नाव देतो तिकडे आज आपल्याला नाव द्यायचं पार्टनर्स करंट. ओके, ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात आली आहे. ओके, आता आपण ॲडजस्टमेंटचे टिकआउट करून घेऊ. ॲडजस्टमेंट कशा कशावर आहेत पाल? पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे, त्याची टिकआउट नाही होणार. दुसरी ॲडजस्टमेंट त्याची पण टिकआउट नाही होणार. त्याचं रिझन सांगतो मी. कृष्णा इज अलाउड अ कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल. याची टिक कुठेच होणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. पुढे जेव्हा मी ते शिकवेल तेव्हा ते तुमच्या लक्षात येईल. क्वेश्चन ॲडजस्टमेंट नंबर 3 त्याची पण टिकआउट नाही होणार. ॲडजस्टमेंट नंबर 4 आहे डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी, म्हणून आपल्याला एक टिक करायची आहे प्लांट अँड मशिनरीवरती. लक्षात राहू द्या, एक टिक प्लांट अँड मशिनरीला आहे. पुढे आलं होतं ₹3000 फ्रॉम कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. कस्टमरकडनं जे पैसे घ्यायचे आहेत ते रिकव्हरेबल नाही आहेत, म्हणजे थोडक्यात पैसे बुडालेत, म्हणून एक टिक करायची आपल्याला सन्ड्री डेटरवरती. नेक्स्ट, द नेक्स्ट आयटम इज प्रीपेड इन्शुरन्स. एक टिक इन्शुरन्सवरती करायची, म्हणजे टोटल 3 ॲडजस्टमेंट झाल्या: प्लांट अँड मशिनरी, डेटर आणि इन्शुरन्स. सेल्फ ॲडजस्टमेंट आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्डवरती. 12% गव्हर्नमेंट बॉन्डवरती सेल्फ ॲडजस्टमेंट आहे. परत एकदा, प्लांट अँड मशिनरी, डेटर, इन्शुरन्स आणि 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, अशा 4 पॉईंटवरती ॲडजस्टमेंट आलेले आहे. समजलंय? एनी डाऊट? मी आता ॲडजस्टमेंटला पोस्टिंगला सुरुवात करतोय. काही अडलं तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क साधू शकता. आपल्या क्वेश्चनचा पहिला आयटम आला आहे ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक हा ऑलवेज ट्रेडिंग अकाउंटला असतो. ट्रेडिंगच्या डेबिटला फर्स्ट आयटम टू ओपनिंग स्टॉक अकाउंट. याच्यावर ॲडजस्टमेंट नाहीये म्हणून अमाऊंट असणार आहे आउटरला ₹36,000. नेक्स्ट आयटम इज कॅपिटल. लक्षात घ्या, आज करंट अकाउंट आलंय म्हणून आपण इकडे करंट अकाउंट ओपन केलंय. पॉईंट लिहून घ्या मी काय सांगतोय ते. लक्षात राहिलं तर बेटर, नाही तर लिहून घ्या. सांगू, ज्यावेळी प्रश्नात करंट अकाउंट दिलेले असते, ज्यावेळी प्रश्नात करंट अकाउंट दिलेले असते तेव्हा करंटचा ब्रॉडडाऊन करावा. तेव्हा करंटचा ब्रॉडडाऊन करावा व कॅपिटल लायबिलिटीला डायरेक्ट आउटरला घ्यावे. व कॅपिटल लायबिलिटीला डायरेक्ट आउटरला घ्यावे. हे पहा, इंग्लिशमध्ये पण सांगतोय. व्हेन करंट अकाउंट इज गिव्हन इन द क्वेश्चन, when current account is given in the question, brought down the balance of current account, brought down the balance of current account and write capital to the liability side outer, and write capital outer of the liability side. मी आज डायरेक्ट लायबिलिटीला घेणार आहे कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट याच्या अंडर राम, अमाऊंट आउटरला 1,60,000 आणि कृष्ण अमाऊंट आउटरला 80,000. आणि मी इकडे घेईन बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन मित्रांनो, आपला रूल आहे डेबिट गोज टू डेबिट साइड अँड क्रेडिट गोज टू क्रेडिट साइड. इकडे रामचा बॅलन्स क्रेडिटला आहे म्हणून मी इकडे घेतोय 8,000. आणि जो कृष्ण आहे त्या कृष्णाचा बॅलन्स कुठल्या साईडला दिलाय? डेबिटला दिलाय. मग डेबिट गोज टू डेबिट साइड म्हणून मी डेबिटला घेणार आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कृष्णमध्ये 4,000. रामचा बॅलन्स क्रेडिटला आहे म्हणून क्रेडिटला, आणि कृष्णाचा बॅलन्स डेबिटला आहे म्हणून डेबिटला. ओके, चला परत एकदा रिवाइज करूया मी आता काय सांगितलं. आजच्या प्रश्नामध्ये करंट अकाउंट दिलंय म्हणून आपण इकडे करंट अकाउंट ओपन केलंय. जर हे करंट अकाउंट आहे
तर करंट अकाउंट मध्ये कुठला बॅलन्स लिहावा लागेल? करंटचाच. तुमच्या समोर असलेली वही तुमची आहे, तर तुमच्या वहीमध्ये एंट्री कोण करणार, मी का तुम्ही? वही तुमची आहे तर एंट्री पण तुम्हीच करणार ना. मग जर आता या लेजरचं नाव करंट अकाउंट आहे तर याच्यात ब्रॉड डाऊन पण कोणाचा करायचा? करंटचाच. बरोबर. हे कॅपिटल असतं तर कॅपिटलचा ब्रॉड डाऊन केला असता. आज हे करंट आहे म्हणून करंटचा ब्रॉड डाऊन केला. डेबिटची अमाऊंट डेबिटला जाते आणि क्रेडिटची अमाऊंट क्रेडिटला जाते. प्रश्नामध्ये एक करंट अकाउंट क्रेडिटला आहे म्हणून मी ते क्रेडिटला घेतलं आणि एक करंट अकाउंट डेबिटला आहे म्हणून मी ते डेबिटला घेतलं. लक्षात आलंय? आणखी मी काय सांगितलं, अशा केसमध्ये आपण लायबिलिटीला कॅपिटल घेतो आणि ते डायरेक्ट आउटरला लिहितो. नेक्स्ट आयटम ऑफ द क्वेश्चन इज परचेस. मला वाटतं जर तुम्ही पुढे प्रश्न पाहिला तर प्रश्नामध्ये कुठेही रिटर्न आलेला नाहीये म्हणून मी आज परचेस डायरेक्ट आउटरला घेणार आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला टू परचेस अकाउंट डायरेक्टली आउटर साइड. टू परचेस अकाउंट आउटर साइड 1 लाख रुपीज. क्रेडिट साइड बाय सेल्स अकाउंट outer side 2,08,000. Next item is sundry debtor. लक्षात राहू द्या, डेटर इज अवर ऍसेट अँड क्रेडिटर इज अवर लायबिलिटी. म्हणून मी ऍसेटला घेणार आहे सन्ड्री डेटर्स. याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून अमाऊंट इनरला असेल 1,73,500. ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनरला आहे. नेक्स्ट आयटम इज सन्ड्री क्रेडिटर. डेटर इज ऍसेट अँड क्रेडिटर इज लायबिलिटी. म्हणून लायबिलिटी साईडला याच्या खाली 3-4 लाईन सोडून देतोय आणि मग मी लिहिणार आहे सन्ड्री क्रेडिटर अमाऊंट आउटर साइड 41,800. डेटर ऍसेट आहे, ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी इनरला घेतलंय. क्रेडिटर लायबिलिटी आहे, ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून आउटरला घेतलंय. ऍडजस्टमेंट 4 आयटम वरती होत्या. प्लांट अँड मशिनरी, डेटर, प्रीपेड इन्शुरन्स आणि गव्हर्नमेंट बॉन्ड. नेक्स्ट आयटम इज बिल्स रिसिवेबल अँड पेएबल. एनी रिसिवेबल इज अवर ऍसेट अँड एनी पेएबल इज अवर लायबिलिटी. कुठल्याही प्रकारचं रिसिवेबल आपली ऍसेट असते आणि पेएबल आपली लायबिलिटी असते म्हणून मी ऍसेट्सला घेतोय बिल्स रिसिवेबल. याच्यावरती एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून एक लाईन सोडून देतोय आणि मग घ्यायचं आहे आपल्याला बिल्स रिसिवेबल अमाऊंट आउटर साइड 47,000. then liability side bills payable outer side 21,000. bills payable liability आहे आणि bills receivable asset आहे. नेक्स्ट आयटम इज कमिशन. मला वाटतं मी काल तुम्हाला 4 आयटमची लिस्ट दिली होती. परत एकदा पहा. रेंट, डिस्काउंट, कमिशन आणि इंटरेस्ट. रेंट, डिस्काउंट, कमिशन आणि इंटरेस्ट. रेंट, डिस्काउंट, कमिशन आणि इंटरेस्ट हे ऑलवेज प्रॉफिट अँड लॉसला असतात. डेबिटचा आयटम डेबिटला असतो, क्रेडिटचा आयटम क्रेडिटला असतो. आता हे जे कमिशन आहे हे कुठल्या साईडला दिलं आहे आपल्याला? हे डेबिटला दिलं आहे म्हणून मी डेबिटला घेणार आहे प्रॉफिट अँड लॉसच्या टू कमिशन अकाउंट. अमाऊंट आउटर साइड 2,800. 2,800. नेक्स्ट वेजेस गोज टू ट्रेडिंग अकाउंट अँड सॅलरी गोज टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणून ट्रेडिंगला असणारे टू वेजेस अकाउंट अमाऊंट आउटर साइड आणि अमाऊंट आहे 1,760. प्रॉफिट अँड लॉसला टू सॅलरीज अकाउंट अमाऊंट आउटर साइड 3,000. नेक्स्ट आयटम इज फर्निचर इज अवर ऍसेट साइडला फर्निचर. याच्यावर ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून अमाऊंट आउटरला घ्यायची फर्निचरची 25,000. द नेक्स्ट आयटम इज प्लांट अँड मशिनरी. इट इज अवर ऍसेट. प्लांट अँड मशिनरी याची अमाऊंट आहे प्लांट अँड मशिनरीची 63,000. याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपल्याला इथे इनरला घ्यायचं आहे.
नेक्स्ट आयटम इज आरडीडी. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फॉर्म्युला आहे आपला टू बॅड डेब्ट्स ओल्ड ऍड बॅड डेब्ट्स न्यू ऍड आरडीडी न्यू अँड लेस आरडीडी ओल्ड. आपण परवाच्या क्वेश्चन मध्ये पण हा फॉर्म्युला घेतला होता. तेव्हा मी काय सांगितलं होतं? मी असं सांगितलं होतं की जो आयटम ट्रायल बॅलन्सला असतो, ट्रायल बॅलन्सचा आयटम हा ओल्ड असतो आणि ऍडजस्टमेंटचे आयटम काय असतात? न्यू असतात. मग आता हा जो ट्रायल बॅलन्स आहे यातले सर्व आयटम काय असणार आहेत? ओल्ड आणि ऍडजस्टमेंटचे न्यू. आता आपण घेतोय आरडीडी, मग हा ओल्ड आहे म्हणून आरडीडी ओल्डच्या समोर इनरला 1000. नेक्स्ट आयटम इज इन्व्हेस्टमेंट. ऍसेट आहे, एक लाईन सोडून इन्व्हेस्टमेंट. अमाऊंट आउटरला असणार आहे याची इन्व्हेस्टमेंटची 10,500. नेक्स्ट आयटम लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिव्हन. लोन अँड ऍडव्हान्सेस गिव्हन आहे म्हणजे आपण लोन आणि ऍडव्हान्सेस दिले. जर ते आपण दिलेत तर आपल्याला समोरच्याकडनं पैसे घ्यायचे का द्यायचे? आपण दिलेत, गिव्हन म्हटलंय, टेकन नाहीये, गिव्हन आहे. आपण दिलेत, जर आपल्याला ते द्यायचे तर आपल्याला त्याच्याकडनं पैसे घ्यायचे असतील, परत घ्यावे लागतील ना. आपण जर एखाद्याला लोन दिलं तर आपल्याला त्याच्याकडनं पैसे घ्यावे लागतील. म्हणजे आपल्याला ते रिसिवेबल आहे का पेएबल आहे? रिसिवेबल आहे. आणि एनी रिसिवेबल इज अवर ॲसेट. ऑर इन अदर सेन्स, दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचं तर डेबिट गोज टू डेबिट साइड अँड क्रेडिट गोज टू क्रेडिट साइड. करेक्ट. आपण 11th ला रूल पाहिला होता, ऍसेट साइड ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. ऍसेटचा बॅलन्स काय असतो? डेबिट असतो. मग जर हे लोन डेबिटला दिलंय तर ही आपली ऍसेट आहे. काय काय सांगितलं पण? ऍसेट साइड डेबिट बॅलन्स. ऍसेटचा बॅलन्स डेबिट असतो आणि हे लोन कुठल्या साईडला दिलंय? डेबिटला दिलंय. त्याच्यामुळे ती आपली ऍसेट आहे. आपल्याला ऍसेटला घ्यायचंय. लोन्स अँड ऍडव्हान्सेस आणि याची अमाऊंट आहे 35,240. नेक्स्ट आयटम इज इन्शुरन्स. इन्शुरन्स हा कायम प्रॉफिट अँड लॉसला असतो, लक्षात राहू द्या. इन्शुरन्स हा कायम प्रॉफिट अँड लॉसला असेल. डेबिटचा आयटम डेबिटला असतो आणि क्रेडिटचा आयटम क्रेडिटला असतो, म्हणून मी तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेणार आहे. टू इन्शुरन्स अकाउंट अमाऊंट आउटरला असणार आहे 2,500, 2,500. द नेक्स्ट आयटम इज बॅड डेट. ट्रायल बॅलन्स मधले आयटम हे ओल्ड असतात, म्हणून मी त्याला बॅड डेट ओल्डच्या समोर येणार आहे. बॅड डेट ओल्डच्या समोर त्याची अमाऊंट असेल 500 रुपीज, 500 रुपये. अँड द लास्ट आयटम इज 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. आपण गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे आपली ती काय असणार आहे? ऍसेट आहे. मागच्या एका लेक्चरला सांगितल्याप्रमाणे याच्या नावात पर्सेंटेज आले म्हणून त्याच्यावरती आपल्याला सेल्फ ऍडजस्टमेंट घ्यायची आहे. मी ती अमाऊंट इनरला घेणार आहे. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड अमाऊंट इनरला 15,000, 15,000. मला वाटतं इथपर्यंत तुम्हाला ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग नक्कीच समजलं असेल. मी 5 मिनिटाचा ब्रेक घेईल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटू तेव्हा याच्यातले सगळे आयटम तुम्हाला हवे असतील तर मी परत समजावून देईल, नाहीतर मी डायरेक्ट ऍडजस्टमेंटला जाईल. आणि डेफिनेटली तुम्हाला काहीही अडलं तर तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअपवरती संपर्क साधू शकता किंवा डायरेक्ट फोन केला तरी चालेल. धन्यवाद. पुढच्या लेक्चरमध्ये ऍडजस्टमेंट आणि क्लोजिंगसाठी भेटूया. ओके. इथपर्यंत तुम्हाला ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग नक्की लक्षात आलं असेल. मी आता ऍडजस्टमेंटकडे वाढणार आहे आणि मी परत एकदा काही याच्यातले 2-3 आयटम एक्सप्लेन करून देतो. मला परत ते सांगावेसे वाटते. या प्रश्नामध्ये कॅपिटल अकाउंट आलेलं आहे, नाही करंट अकाउंट आलेलं आहे. या प्रश्नात करंट अकाउंट आलंय म्हणून आपण इकडे करंट अकाउंट ओपन केलंय. बरं, ज्यावेळेस करंट अकाउंट येतं तेव्हा आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल घेतो, डायरेक्ट आउटरला लिहित असतो. करंट अकाउंट आलं की कॅपिटल डायरेक्ट लायबिलिटीला घ्यायचं आहे. अजून डेबिटचा आयटम डेबिटला असतो, क्रेडिटचा आयटम क्रेडिटला असतो. म्हणून रामचं कॅपिटल क्रेडिटला होतं तर ते आपण क्रेडिटला घेतलं आणि कृष्णाचं कॅपिटल डेबिटला होतं तर ते आपण डेबिटला घेतलंय. इथपर्यंत ठीक आहे.
त्याच्यानंतर या गव्हर्नमेंट बॉन्डच्या नावात 12% आले, म्हणजे याच्यावरती सेल्फ ऍडजस्टमेंट होणार आहे इंटरेस्टची. मी त्याला इनरला घेतलंय. मी परत एकदा ही एक्सप्लेन करून देणारच आहे तुम्हाला, काळजी करू नका. ऍडजस्टमेंट मधली आपली पहिली ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, आणि क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट दिली आहे 38,000. म्हणून मी त्याला घेणार आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक अकाउंट 38,000. याचा सेकंड इफेक्ट जाईल ऍसेट साईडला. ऍसेट साईडला इकडे एक लाईन सोडून द्यायची आपल्याला, क्लोजिंग स्टॉक 38,000 आउटरला. नेक्स्ट आयटम, राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. आपण 11वीला लर्न केलंय मित्रांनो इन अकाउंट्स. आपण अकाउंट्स मध्ये बिझनेसची एंट्री करतो. मग असं सपोज करा की तुमचं नाव बिझनेस आहे, तुम्ही बिझनेस आहात आणि मी बिझनेसचा पार्टनर आहे आणि माझं नाव आहे राम. लाईन काय दिली आहे पण, राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000. तुम्ही मला 6,000 रुपये सॅलरी देणार आहे. मग तुमचा तो प्रॉफिट आहे का लॉस आहे? विचार करा. तुम्ही मला 6,000 रुपये सॅलरी देणार आहे. तुम्ही जर मला सॅलरी दिली तर तुमचा प्रॉफिट होईल का लॉस होईल? तर तुमचा लॉस होईल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला असेल टू राम सॅलरी अकाउंट 6,000. इथपर्यंत काही शंका आहे? आता जर तुम्ही मला सॅलरी दिली तर माझी बिझनेस मधली व्हॅल्यू वाढेल का कमी होईल? मी तुमच्याकडे काम करतोय असं सपोज करा आणि तुम्ही मला सॅलरी देताय, तर माझी बिझनेस मधली व्हॅल्यू काय होणार आहे? वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढणार आहे. परवाच्या दिवशी मी काय शिकवलं होतं बेसिक मध्ये, की जेव्हा करंट अकाउंट येतं तेव्हा सगळ्या एंट्री करंट अकाउंटला घ्यायच्या असतात. मग हा इफेक्ट डेबिटला आहे, तर सेकंड इफेक्ट रामच्या क्रेडिट साईडला जाईल बाय रामच्या क्रेडिट साईडला असणार आहे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000 राम. ही अमाऊंट कुठून आली आहे प्रॉफिट अँड लॉसची? ही राम सॅलरीची. नेक्स्ट, कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3%. कृष्णाला 3% कमिशन द्यायचं आहे, म्हणजे अलाउड म्हटलंय. तुम्ही कृष्णाला कमिशन देणार आहे 3%. कशाच्या 3%? ऑन नेट सेल्स. मित्रांनो, समजा तुम्ही सेल्स मॅनेजर आहेत आणि मी तुम्हाला 3% कमिशन द्यायचं ठरवलंय, तर मी तुम्हाला 3% कमिशन कशावरती देईल? तुम्ही सेल्स मॅनेजर आहेत माझ्याकडे, तर सेल्स मॅनेजरला कमिशन कशावरती मिळतं? तर सेल्स मॅनेजरला कमिशन मिळतं सेल्सवरती. मग तसंच या कृष्णाला कमिशन किती द्यायचंय? 3%. कशाच्या 3%? सेलच्या 3%. याच्या 3% कॅल्क्युलेट करायचे, याच्या 3%. याच्या 3% म्हणजे कसं करणार? त्या दिवशी शिकवलं होतं पहा, मी इथे करून दाखवतो. 2,08,000 इंटू 3 डिवायडेड बाय 100. हे 2 0 कट, हे 2 0 कट, याला इंटू 3 6240. म्हणजे तुम्ही कृष्णाला कमिशन किती देणं लागतात? 6,240 रुपये. आता जर तुम्ही कमिशन दिलं तर तुमचा प्रॉफिट होईल का लॉस होईल? तर तुमचा लॉस होणार आहे. म्हणून डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणून इकडे डेबिटला टू कमिशन टू कृष्णा 6,240. हा इफेक्ट क्रेडिटला आहे, म्हणून सेकंड इफेक्ट इकडे डेबिटला हा इफेक्ट डेबिटला आहे, म्हणून सेकंड इफेक्ट इकडे क्रेडिटला. कृष्णामध्ये अमाऊंट जाईल 6,240. तुम्ही जर पुस्तकात पाहिलं तर पुस्तकामध्ये या 2 एंट्री सेपरेट लाईनला दाखवल्या तरी चालणार आहेत, हे लक्षात राहू द्या. म्हणजे आधी 6,000 आहेत आणि मग नंतर 6,240 दिले, असं सेपरेट केलं तरी चालेल. बरं, या 2 ऍडजस्टमेंट नाही समजल्या तर मला पर्सनल वरती कॉन्टॅक्ट करा. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5% पर ॲनम. इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट कशावर द्यायचा आहे? कॅपिटलवरती द्यायचा आहे. किती द्यायचा आहे? 5% पर ॲनम द्यायचा आहे. कॅपिटल किती आहे? हे कॅपिटल आहे. याच्या 5% याच्या 5% आणि याच्या 5%. सेम असंच करायचं. 1,60,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100. 1,60,000 गुणिले 5/100 आणि तसंच खालचं पण करायचं. 80,000 गुणिले 5/100. करा तर बरं किती येतं?
1,60,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100 8,000 बरोबर. पुढे 80,000 गुणिले 5 भागिले 100 80,000 इंटू 5 डिवायडेड बाय 100 2 0 कट 2 0 कट 8 5 40 म्हणजे 4,000 रुपये. मग जर आपण कमिशन देणार आहे, आपण इंटरेस्ट देणार आहे, तर आपला लॉस होणार आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल त्याच्यात राम 8,000 आणि कृष्ण 4,000. सेकंड इफेक्ट इकडे क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल 8,000 आणि 4,000. समजली का ऍडजस्टमेंट? ऑन कॅपिटल म्हटलंय, कॅपिटल वर इंटरेस्ट द्यायचा आहे. मग जर कॅपिटलची अमाऊंट किती होती 1,60,000 याच्या 5% आणि 80,000 याच्या 5%. दोघांच्या 5% काढली. कॅपिटल काय आपली लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे लोन आहे. लोन वरती आपण इंटरेस्ट देणार का समोरच आपल्याला इंटरेस्ट देईल? तर आपण त्याला इंटरेस्ट देणार ना. म्हणजे आपला प्रॉफिट होईल का लॉस होईल? लॉस होईल. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून इकडे डेबिटला, आणि हा इफेक्ट डेबिटला आहे म्हणून सेकंड इफेक्ट इकडे कुठे आला? क्रेडिट साइडला. एनी डाऊट? ऍडजस्टमेंट नंबर 4 ही मी बोर्डवर शिकवत नाहीये, ही तुम्हालाच करायची, सोपी आहे. इकडनं लेस होणार आहे आणि सेकंड इफेक्ट इकडे जाईल. नेक्स्ट आयटम इज ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. आपल्याला आपल्या एका कस्टमरकडनं पैसे घ्यायचे. किती घ्यायचे? 3,000. नॉट रिकव्हरेबल म्हटलंय. नॉट म्हटलंय. रिकव्हरेबल म्हणजे वसूल होणार नाहीये. म्हणजेच ते पैसे बुडालेत का? हो, बुडालेत. मग जर ते पैसे बुडाले असतील तर ते आपला काय असेल? बॅड डेप्ट असेल. बॅड डेप्ट डेटर मधून लेस होणार आहे. लेस बॅड डेप्ट्स आणि बॅड डेप्टची अमाऊंट किती आहे? 3,000. आन्सर आउटरला जाईल. 3,000 लेस केल्यावरती याचा आन्सर किती येणार आहे? याचा आन्सर येईल 3,000 लेस केल्यावरती 1,70,500. बरोबर का? 1,73,500 मधून मायनस केले आपण. ऍडजस्टमेंटचे आयटम न्यू असतात का ओल्ड असतात? ऍडजस्टमेंटचे आयटम न्यू असतात म्हणून बॅड डेप्ट न्यूच्या समोर मी घेणार आहे 3,000. बॅड डेप्ट न्यू मध्ये मी घेणार आहे 3,000. लक्षात आलंय? आता याच्या समोर साइन आहे मायनसचा आहे. हा जो 1,000 आहे याच्या समोर साइन मायनसचा आहे आणि या दोघांच्या समोर साइन काय? प्लस आहे. मग या दोघांची बेरीज होईल. या दोघांची बेरीज केली तर आन्सर आलं 3,500. 3,500 मधून 1,000 गेले. 3,500 तून 1,000 गेले म्हणजे आन्सर आउटरला आलाय 2,500. लक्षात आलंय का? तिकडनं मायनस केलं आणि ऍडजस्टमेंटचा आयटम म्हणून न्यू मध्ये दिलाय. एनी डाऊट? नक्की नाही? ओके. आता तुम्हाला जो मी मेसेज टाकला होता सुरुवातीला त्यानुसार सुरुवातीला माझ्याकडनं हा इन्शुरन्स आउटरला लिहिला गेलाय. मात्र याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपल्याला त्याला इनरला घ्यायचं. मी इकडे माझ्याकडेची जागा कमी पडेल म्हणून मी याला इथे लिहितोय बरं का. जागा कमी पडेल म्हणून लिहितोय. टू इन्शुरन्स अकाउंट इनरला आणि इन्शुरन्सची व्हॅल्यू किती आहे? 2,500. ऍडजस्टमेंट काय होते? प्रीपेड इन्शुरन्स ₹5,000. इन्शुरन्स प्रीपेड आहे. 500 रुपये प्रीपेड आहे. आपण रोज लर्न करतोय आउटस्टँडिंग ऍड करायचं आहे आणि प्रीपेड लेस करायचं आहे म्हणून मी इकडे करणार आहे लेस प्रीपेड 500. आन्सर आउटरला 2,000. आणि कुठल्याही प्रकारचं प्रीपेड आपली काय असते? ऍसेट असते म्हणून आपल्याला ऍसेट्सला घ्यायचंय. प्रीपेड इन्शुरन्स आउटरला 500 रुपये. समजलंय? व्यवस्थित काही अडलं तर मला नक्कीच कॉन्टॅक्ट करा बरं का. बरं आता एक कन्सेप्ट समजावून घ्यायची आपल्याला गव्हर्नमेंट बॉन्डची. गव्हर्नमेंट बॉन्ड काय असतात? सध्या उद्योग धंदे बंद आहेत. काहीच नाही असं, कुठेच काहीच सुरू नाहीये. तर सरकारला जीएसटी मिळेल का?
नाही मिळणार. मागच्या वर्षी आपण लर्न केलं होतं, जीएसटी आपण सरकारला पेड करतो ना, CGST आणि SGST. मग जर उद्योगधंदेच बंद आहे तर सरकारला जीएसटीच मिळणार नाही, बरोबर. मग सरकारकडे पैसे असतील काय? नाहीत. पण मग खर्च थांबतायत का नाही सरकारचे? जसं फॉर एक्झाम्पल सिव्हिल हॉस्पिटल सुरू आहे का नाही? सुरू आहे. म्हणजे सरकारला पैसे येत आहेत, लागतातच आहे. पोलीस रस्त्यावर आहेत का नाही? आहेत. मग पोलिसांचे पगार तर द्यावेच लागतील. मग सरकारकडे हे पैसे येतात कुठून? तर सरकार काही वेळेस पब्लिककडनं बॉरो करते. म्हणजे गव्हर्नमेंटला जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा सरकार, गव्हर्नमेंट हे लोकांकडनं कर्ज काढतात. आता विचार करा, तुमच्या आईवडिलांकडे सरप्लस मनी आहे आणि तुमच्या आईवडिलांकडे 2 जण आले, एक प्रायव्हेट बँका आल्या आणि गव्हर्नमेंट आलं, आणि दोघांनी सांगितलं की ते पैसे आमच्याकडे द्या. तर तुम्ही पैसे कोणाकडे द्याल? गव्हर्नमेंटकडे का प्रायव्हेट बँकेत? मी तर गव्हर्नमेंटकडे दिली. का देईल गव्हर्नमेंटकडे? कारण सेफ आहे. जसं कालच्याच पेपरला, आजच्या पेपरला वाचलं असेल तर ती मुंबईला CKP बँक बुडाली. अशाच बँका बुडतात, पण गव्हर्नमेंट बुडेल का? नाही. म्हणून मग आपण ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करणार? गव्हर्नमेंट स्कीममध्ये, म्हणजे गव्हर्नमेंटला. मग गव्हर्नमेंटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर गव्हर्नमेंट आपल्याला त्याचं एक प्रूफ देते, पावती देते, रिसिट देते. दॅट रिसिट इज कॉल्ड ॲज बॉन्ड. त्याला बॉन्ड म्हणतात. म्हणजेच तो असतो गव्हर्नमेंट बॉन्ड. आता जर अशा गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली, बरं ही कन्सेप्ट नाही समजली तर मला विचारा बरं का, मी समजावून देईन. जर अशा गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावरती इंटरेस्ट कंपल्सरी मिळेलच का बुडू शकतो? गव्हर्नमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आपण, त्याच्यावरती इंटरेस्ट मिळेलच. गॅरंटेड मिळेल का मिळणार नाही? गॅरंटेड मिळेल. मग जर समजा आपण याच्यात इन्व्हेस्टमेंट केली होती तर आपल्याला इंटरेस्ट मिळाला असेल का? हो, मिळाला असेल. मग जरा प्रॉब्लेम चेक करा. प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड आलाय का? नाही आलेलं आहे. म्हणजेच तो मिळालेलाच नाहीये. तो मिळालेलाच नाहीये म्हणजे मिळणार नाही का? का मिळेल? हो, मिळेल. म्हणजे तो आउटस्टँडिंग आहे हे लक्षात घ्या. आणि आपण आउटस्टँडिंग काय करतो? ऍड करतो. तिकडे एक डेट दिलेली होती, तुम्ही जर चेक केलं तर एक डेट आलेली आहे, परचेस ऑन 1/1/2019. म्हणजे या गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करून 3च महिने झाले. जानेवारी महिन्यात इन्व्हेस्टमेंट केली होती, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. मग जर 3च महिने झाले इन्व्हेस्टमेंट करून, तर इंटरेस्ट वर्षभराचा मिळेल का 3च महिन्याचा मिळेल? 3च महिन्याचा मिळेल, बरोबर. मग 12 महिन्याचा इंटरेस्ट 12%, तर 3 महिन्याचा 3%. 12 महिन्याचा 12%, तर 3 महिन्याचा 3%. मग आपण याच्या 3% काढले, याच्या 3%. 15,000च्या 3%, तर ते येतात 450. 15 त्रिक 45, 450 रुपये येतात. आणि आउटस्टँडिंग आपण काय करतो? ऍड कालेच ऍड. मग मी याच्यात करणार आहे ऍड इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 450 रुपये. आन्सर आउटरला गेलाय 15,450. आता तुम्हाला जर ही कन्सेप्ट कळाली असेल तर विचार करा, गव्हर्नमेंट बॉन्डवरचा इंटरेस्ट आपला प्रॉफिट आहे का लॉस आहे? आपण इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यात आपल्याला इंटरेस्ट मिळेल का द्यावा लागेल? मिळेल. म्हणजे आपला तो प्रॉफिट आहे. क्रेडिट ऑल गेन्स ॲट इन्कम. म्हणून इकडे क्रेडिटला एक लाईन सोडून बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 450 रुपये, 450. कळालंय? नक्की? 100%. आणि नसेल कळालं तर मला तुम्ही व्हॉट्सअपला पर्सनल कॉन्टॅक्ट करा. ग्रुपवरती विचारण्याच्या भानगडीत नका पडू, पर्सनली विचारा. म्हणजे मग बाकीचे विद्यार्थी डिस्टर्ब नाही होणार. कळालंय? बरं, आणखीन आज मला व्हॉट्सअपला एक रिप्लाय हवा आहे, इंडिव्हिज्युअली रिप्लाय, की तुमच्यापैकी कोणाकोणाला हाऊ टू क्लोज द लेजर हे समजत नाहीये. लेजर क्लोज कसं करायचं ते कळत नाहीये. बरं, ज्यांना समजतंय त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी पण एक होमवर्क आहे. जागा नसल्यामुळे मी इथे लिहून देतोय बरं का. तुम्हाला काही टोटल घ्यायचं आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटची टोटल आणि डेबिटची टोटल, नंतर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटची टोटल आणि ॲसेट्स साठीची टोटल.
तुम्हाला एवढ्या टोटल घेऊन ठेवायच्या आहेत. आणि या टोटल आल्यानंतर तुम्ही मला सांगा, मग मी तुम्हाला हाऊ टू क्लोज द अकाउंट कसं आहे हे शिकवेल. मी एक समरी देईल आणि आजचं माझं लेक्चर थांबवेल. मी आज तुम्हाला यूट्यूबवरती संपर्क साधतोय त्याचं एकुलतं एक कारण असं आहे की आजचा हा जो 5वा प्रश्न आहे हा महत्त्वाचा आहे. या 5व्या प्रश्नामध्ये आपल्याला करंट अकाउंट आलेलं होतं. मग मी काय सांगितलं की आज करंट अकाउंट आलंय म्हणून आपण या लेजरला पार्टनर्स करंट असं नाव दिलं आहे. ज्यावेळेस पार्टनर्स करंट अकाउंट ओपन करतो तेव्हा कॅपिटल डायरेक्ट लायबिलिटीला घ्यायचं आहे आउटरला. पार्टनर्स करंट येतं तेव्हा आपण कॅपिटल लायबिलिटीला घेत असतो आउटरला. आणि इथे कोणाचा ब्रॉड डाऊन करायचा? करंटचा. मग डेबिटची अमाऊंट डेबिटला जाते आणि क्रेडिटची अमाऊंट क्रेडिटला जाते. प्रश्नात रामचं करंट अकाउंट क्रेडिटला आहे म्हणून मी ते क्रेडिटला घेतलंय आणि कृष्णाचं करंट अकाउंट डेबिटला आहे म्हणून मी ते डेबिटला घेतलंय. इथपर्यंत ठीक आहे. बरं, आणखी वेगळा आयटम हा इथे होता 12% गव्हर्नमेंट बॉन्ड. समरी लक्षात ठेवा, मी समरी देतोय. ज्या ज्या वेळी प्रश्नात पर्सेंटेज आयटम येईल त्या प्रत्येक वेळी आपल्याला त्याच्यावरती इंटरेस्टची सेल्फ ॲडजस्टमेंट घ्यायची आहे. पर्सेंटेज आयटम आला की इंटरेस्टची सेल्फ ॲडजस्टमेंट, बरोबर. थोडक्यात ती ॲड करायची आहे. तिकडे 1 जानेवारी तारीख आली होती म्हणजे 3च महिने होता. 12 महिन्याचा इंटरेस्ट 12% तर 3 महिन्याचा 3%, मग 15 तरी 45 म्हणून याच्यात ॲड झालं आणि सेकंड इफेक्ट तिकडे क्रेडिटला गेलाय. समजलंय? एनी डाऊट? मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असावं. नसलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. उद्याच्या लेक्चरपर्यंत तुमचे डाऊट्स असतील तर नक्कीच विचारा, आपण ते क्लिअर करून घेऊ आणि मग पुढच्या प्रॉब्लेमला जाऊया. धन्यवाद.